नाहीये. कारण कसं माहिती तुम्ही सांगा प्रत्येक गोष्टीला आम्हाला याला मॅनेज करा त्याला ऐकणार नाही आम्ही. सिडकोच्या अधिकाऱ्यांना काय दिलं नाही आपण लायसन्स काढून त्याने कुठले पण चालू करून काय म्हणून. जुईनगर रेल्वे स्थानक हे नवी मुंबईमधील व्यस्त रेल्वे स्थानकांमधून एक आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा या ठिकाणी सुरू असते. परंतु आज जर आपण जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात नजर टाकली तर दुर्दशेचा अवतार निदर्शनास पडत आहे. या ठिकाणी जागोजागी रस्ते तुटलेले आहेत, गटारांची झाकणे तुटलेली आहेत, रस्ता खचलेला आहे, रोडवर गटारे उघडी आहेत, त्यावर झाकणे नाहीत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची लक्षणं या ठिकाणी आहेत. तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या देखील उत्पन्न होत आहे. लॉजिंग बोर्डिंगच्या नावाखाली स्टेशन परिसरात अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचे देखील बोलले जाते. या संदर्भात माजी ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी जुईनगर रेल्वे स्थानकमधील दुरावस्थेबाबत सिडको अधिकारी यांना परिस्थितीशी अवगत केले. तसेच या संदर्भात स्टेशन मास्तरांना देखील निवेदन दिले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे अनलिगल ॲक्टिव्हिटीज आणि अनलिगल तिथे व्यवसाय चालतात. त्या व्यवसायाच्या माध्यमातून तिथे काही जे समाजाला घातक असे विधागत लोक संध्याकाळचे उभ्या राहतात आणि आमच्या महिला भगिनी जे असतात त्यांना तिथून स्टेशनवर येताना लाज वाटते. ही लाज न वाटण्यासाठी आपण काय प्रयत्न केला पाहिजे. सिडको प्रशासनाला आम्ही सांगितलं की तुमच्या अखत्यारीत हे जुईनगर रेल्वे स्टेशन येतं, तर तुम्ही लोक जे अनलिगल ॲक्टिव्हिटीज व्यवसाय करताय त्यावरती तुम्ही कारवाई का करत नाही. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षक ह्यांच्यावरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. कारण का त्यांनीच काही प्रमाणामध्ये तिथे काही व्यवसाय कर बसवलेले असतात. तुम्हाला कल्पना नाही, मोबाईलची दुकानं किंवा तिथे बसलेले शेंगदाणे विकणारे, भेळ विकणारे ही जी लोकं आहेत ना, ही या सुरक्षा रक्षकांचा आशीर्वाद असतो. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जागोजागी तुटलेलं चेंबर गटराचं, बाजूला पडलेलं रस्ता खचलेला, ह्या इथे नागरिकांचा वारंवार अपघात होतो आहे. पण नागरिकांनी तक्रार करायची तर कोणाकडे करायची. सिडको प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही किंवा अन्य शासकीय प्रशासन जे आहेत, आम्ही ज्यांची नावं घेऊ शकत नाही, ती लोक लक्ष देत नाही ह्या गोष्टीकडे. त्या दिवशी त्यामुळे संतप्त नागरिकांनी तिथे जमाव केला आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना आम्ही तिथे फोन करून बोलवलं. तिथे समोर शहापूरजी पालनजीचं काम चालू आहे, त्याचा आवाज एवढा मोठ्या प्रमाणात असतो. आज 10वी-12वीच्या मुलांची एक्झाम चालू आहे, तर ही एक्झाम करायची का मुलांनी ते आवाज ऐकायचे. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही आहे, पण मात्र पब्लिकलाही निर्बंध आहे. आम्ही त्यांना सक्त सांगितलं आहे, त्या अधिकाऱ्यांना, स्टेशन मास्तरांना सांगितलं की तुमचं इंडिकेटर चालू असलं पाहिजे, वरती जी पाण्याची व्यवस्था आहे ती पाण्याची पिण्याची व्यवस्था असली पाहिजे. जागोजागी बघणार तुम्ही तिथे घाण आहे. या सगळ्या गोष्टीला कोण वाचा फोडणार. या सर्व समस्यांवर ताबडतोब तोडगा काढला नाही तर सिडको भवनवर मोर्चा काढण्याचा इशारा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आम्ही सगळ्यांना तिकडे येणार आहे, हे योग्य नाही. कारण कसं माहिती तुम्ही सांगा प्रत्येक गोष्टीला आम्हाला याला मॅनेज करा त्याला ऐकणार नाही आम्ही. सिडकोच्या अधिकाऱ्यांना काय दिलं नाही आपण लायसन्स काढून त्याने कुठले पण चालू करून काय म्हणून. नागरिकांनी देखील यावेळी आपला तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच लवकर समस्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. जुईनगर स्टेशन अतिशय सुंदर स्टेशन, की जे रेल्वे स्टेशन वाटत नाही, एअरपोर्ट वाटतो असं स्टेशन किती सुंदर असायला पाहिजे. पण तिथे जर तुम्ही गेलात तर बघाल तर गटाराची झाकणं उघडी आहेत, लोक गटारात पडत आहेत, तिथे काही सुरक्षेची काही व्यवस्था नाही आहे, सगळीकडे थुकलेलं आहे, घाण पाणी पडलेलं आहे, कुठे स्वच्छता नाही आहे. एवढंच काय, संध्याकाळच्या वेळी तिथे अनैतिक धंदे चालतात आणि इतकी गर्दी होते त्या पलीकडच्या साईडला, त्यामुळे फेरीवाले बरेच बसलेले असतात. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणचं रेल्वे स्टेशन ते वाटायला लागतं. माझी नम्र विनंती आहे सगळ्या विभागातील त्या रेल्वे डिपार्टमेंटमधील सगळ्या अधिकाऱ्यांना किंवा पोलीस डिपार्टमेंटमधल्या, तिथे बाहेर पार्किंगची व्यवस्था पण नाही आहे. पार्किंगला जर आम्ही गाडी लावली तर तिथे टोचन लावून उचलून येतात. म्हणजे रेल्वेसाठी पार्किंग नाही का. जुईनगर में जो प्रकरण हुआ है, वहाँ पे अवैध धंधे चल रहे थे, वहाँ के रोड सही नहीं थे और विजय सर ने जो ये मुद्दा लेके वहाँ पे गए, वो पहले तो उनका मैं बहुत आभार व्यक्त करता हूँ कि जो उन्होंने जो इतना सराहनीय काम किया है और जो सिडको के ऑफिसर को लेके वहाँ पे जाके जो उन्होंने काम किया है वो बहुत सराहनीय है. जो वहाँ पे के लादी टूटी हुई थे, वहाँ पे अवैध धंधे चल रहे थे और बहुत सारे तकलीफ़ें थी. वहाँ पे बाथरूम सही नहीं थे, साफ़ सफाई सब उनके जाने के बाद सिडको के ऑफिसर ने 15 दिन का समय लिया है, वो पूरा कंप्लीट होएगा, ये इसका आश्वासन दिया गया है. तो इसके लिए मैं विजय सर का बहुत आभार व्यक्त करता हूँ और
उम्मीद करता हूँ कि आगे भी वह ऐसा काम करते रहेंगे। जुईनगर स्टेशनला विजय साळ्यांनी जे काय घाण होती ती घाण सगळी स्वच्छ केली, साफसफाई केली आणि उतरताना त्या खाली 3 पायऱ्या आहेत बघा, तिथं खाली लादी तुटलेली होती, त्याच्यात माणसं पडायची कधी अंधारात काळोखामध्ये, त्यांनी पायरी बसवून घेतली आणि पुढे पण भरपूर घाण होती, लोक बसायचे मध्ये रस्त्यावरती, त्याला थोडंसं साईडला केलं आणि साफसफाई करून स्वच्छता